थांबा, आत्ताच्या आत्ता थांबवा तुम्ही करत असलेले सगळे काम, कारण 3 ऑगस्टचा दिवस तुमच्या आयुष्यात असा भयंकर भूकंप घेऊन येतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला आणि आयुष्याला राख होण्यापासून वाचवणारी शेवटची वॉर्निंग आहे. 3 ऑगस्टला अशी भयंकर ग्रहस्थिती बनते ज्यामुळे तुमच्याच अगदी जवळचा एक माणूस पाठीमागे असा जीवनघेणा गेम प्लॅन करतो ज्यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. कोण आहे हा पाठीमागे खूप मोठा खेळ विषारी रचणारा हा माणूस? तर पहा ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार माझ्या भावा आणि बहिणींनो, तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता तुमचे डोळे उघडा आणि तुमच्या आजूबाजूला नीट नजर टाका. 3 ऑगस्टच्या या काळ रात्रीत तुमच्यावर वार करायला बसलेला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या अगदी जवळचा आहे. हा तो माणूस, हा ती व्यक्ती जी तुमच्या ताटात खाते, तुमच्या घरात बसून गोड गोड बोलते आणि तुमच्या प्रत्येक सुखात हसण्याचे ढोंग करते. पण या बनावट मुखवट्यामागे लपलेलं एक भयंकर विषारी साप, ज्या माणसावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवून बसला, तोच माणूस पाठीमागे तुमचं घर, तुमचे नाते आणि तुमचं संपूर्ण आयुष्य धुळीस मिळवण्याची पेज लावून बसला आहे. 3 ऑगस्टचा हा भयंकर ग्रहयोग या माणसाला तुमच्यावर सर्वात मोठा वार करायची संधी देतो. तर त्या माणसापासून तुम्ही निश्चिंत सावध राहायला पाहिजे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, आपल्याच लोकांमध्ये लपलेल्या या माणसाला ओळखायचं कसं? मंडळी, आपल्या लोकांमध्ये लपलेल्या या माणसाला ओळखायचं कसं? या माणसाचा भुरका कसा फाडायचा? कारण हा माणूस इतका हुशार आणि चातुर आहे की तुमच्यासमोर असा काही चांगुलपणाचा आव आणतो ज्यावर कोणीही सहज विश्वास ठेवल. पण 3 ऑगस्टचा हा काळ या माणसाच्या सर्व चाली उघड्या पाडणार आहे. जर तुमचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे असेल तर या माणसाची 5 भयंकर लक्षणे आत्ताच्या आत्ता तुम्ही लिहून ठेवा. मंडळी, या माणसाचे 5 भयंकर लक्षणं आत्ताच्या आत्ता तुम्ही लिहून ठेवा. पहिले भयंकर लक्षण, तुमच्या आर्थिक व्यवहारात आजही रस पहिले आणि सर्वात मोठे लक्षण देऊन ऐका. ही व्यक्ती अचानक तुमच्या कमाईवर, तुमच्या बँकेतील पैशावर, तुमच्या गुंतवणुकीवर किंवा तुमच्या जमिनीच्या व्यवहारावर गरजेपेक्षा जास्त लक्ष देऊन लागले आहेत. तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे, तुमच्या नावावर काय मालमत्ता आहे, अशी गोष्ट अत्यंत सहजपणे गप्पा मारता मारता विचारणे ही या माणसाची सवय झाली आहे. मेष राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला वाटतं का ही व्यक्ती तुमच्या काळजी करते, तुमच्या भल्याचा विचार करते? पण सावध व्हा, ही काळजी नाही, ही तुमच्या मालमत्तेवर आणि पैशावर पडलेली या विषारी माणसाची वाईट नजर. या 3 ऑगस्टच्या आसपास हीच व्यक्ती तुम्हाला आर्थिक अडचणी आणण्यासाठी एखादा मोठा कट रचणार आहे. दुसरे भयंकर लक्षण, घरात विनाकारण काड्या लावणे आणि मध्यस्थानीचे नाटक. दुसरे लक्षण तर इतके भयंकर आहे की यामुळे तुमचे हसते खेळते घर क्षणात उद्ध्वस्त होऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या घरातल्या सदस्यामध्ये, तुमच्या पती पत्नीमध्ये, भाऊ भावंडात किंवा सासू सुनेमध्ये अगदी हळूच कानाशी जाऊन शंका आणि संशयाचे विष कालवण्याचे काम करते. हे ऐकून दुसऱ्याला सांगणे आणि लोकांमध्ये, दोघांमध्ये असा वाद निर्माण करणे की घरात रोज कटकटी आणि भांडणे व्हावीत. आणि गंमत म्हणजे जेव्हा तुमच्या घरात भांडण विकोप होतो तेव्हा ही व्यक्ती मधोमध उभी राहून मी तुमचा कसा पाठीराखा आहे असे दाखवत मध्यस्थानी करण्याचे नाटक करते. घरात फूट फाडणे आणि स्वतः निष्पाश बनून फिरणे या माणसाचा सर्वात मोठा आणि विषारी गेम प्लॅन आहे. तिसरे भयंकर लक्षण, तुमच्या पाठीमागे तुमचीच बदनामी करणे. तिसरे लक्षण ओळखणे खूप सोपे आहे, पण आपण प्रेमापोटी याकडे दुर्लक्ष करतो. ही ती व्यक्ती आहे जी तुमच्या समोर एवढी स्तुती करेल की जणू काही तुमच्यासारखा चांगला माणूस या जगात दुसरा कोणी नाही. तू तर माझा भाऊ आहेस, तू तर माझी बहीण आहे, तुझ्यासाठी काहीही करीन असे गोड शब्द ही व्यक्ती तुम्हाला बोलेल.
पण जसे तुम्ही पाठी फिरता तशी ही व्यक्ती तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि समाजात तुमच्याच नावाने वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करेल. तुमच्या खाजगी गोष्टी, तुमच्या चुका, तुमच्या घरातील गुप्त रहस्ये बाहेरच्या लोकांसमोर मांडून तुमची बदनामी करणे आणि तुम्हाला समाजात असे बनवण की या माणसाचे काम आहे. 3 ऑगस्टच्या आधी या माणसाने हे रूप तुमच्यासमोर नक्की येणार आहे. चौथे भयंकर लक्षण तुमच्या प्रगतीवर जळणे आणि अडथळे आणणे. चौथे लक्षण तुमच्या यशामुळे या माणसाच्या पोटात आलेले भयंकर देवाणघेवाण. मेष राशीचे माणसं जन्मताच कष्टाळू आणि जिद्दी असतात. जेव्हा तुम्ही कष्टाने एखादे नवीन काम सुरू करता, नवीन गाडी घेता, घर घेता किंवा नोकरी व्यवसायात पुढे जाता, तेव्हा या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडतो. वारंवार ती व्यक्ती अभिनंदन करण हसल, पण आतून हिचा जळफाट सुरू असतो. हे काम करू नका, यात खूप तोटा होईल, तिथे पैसे लावू नका, फससाल, असे नकारात्मक सल्ला देतील. तुमचा आत्मविश्वास तोडगे आणि तुम्हाला मागे खेचणे हा माणूस मुख्य उद्देश असतो. तुमची प्रगती थांबवण्यासाठी ही व्यक्ती कोणाच्याही थराला जाऊ शकते. 5वे भयंकर लक्षण संकटाच्या वेळी गायब होणे. आणि 5वे अंतिम लक्षण म्हणजे ही व्यक्ती नेहमी तुमच्या चांगल्या काळात, तुमच्या पर्यटनमध्ये, तुमच्या पैशावर मज्जा करायला सर्वात पुढे असेल. पण जेव्हा मेष राशीच्या लोकांवर खरोखर एखादे असे संकट येते, तेव्हा तुम्हाला मदतीची किंवा पैशाची गरज असते, तेव्हा हीच व्यक्ती अचानक फोन उचलते आणि बंद करते. यावेळी कारण सांगून गायब होईल किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. मदत करायची सोडून तुम्ही संकटात असे अधिक रुताल, याचा आनंद ही व्यक्ती लांबून पाहत असते. मेष राशीच्या माझ्या मंडळींनो, जर तुमच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये हे 5 पैकी 2 लक्षण दिसत असेल तर समजून जा की 3 ऑगस्टच्या आधी काळ तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवत आहे. हा माणूस तुमच्याच घरात राहणारा असू शकतो, तुमच्या जवळचा नातेवाईक असू शकतो किंवा मित्राच्या मुखवट्यात लपलेला शत्रू देखील असू शकतो. 3 ऑगस्टच्या या भयंकर ग्रहाच्या योगात हा माणूस असा वार करणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण या वारापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसे वाचवाल हे ते पुढे ऐका. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जे मी सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुम्ही या माणसाच्या गोड बोलण्याला भुलून जाचाल, तर तुम्ही माझाच माणूस आहे असं करचाल, तर ह्या ब्रह्मांडात जगण्याचं नाटक करत राहिला तर 3 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात असा महाविनाश घडणार आहे ज्याची भरपाई तुम्ही आयुष्यभरात कधीही करू शकणार नाही. मी तुम्हाला घाबरवत नाही, तर 3 ऑगस्टच्या ग्रहाची भयंकर चाल आणि ते स्पष्ट शब्द सांगते. नीट कान उघडून ऐका. जर तुम्ही वेळे या माणसाला लाथाळून बाहेर काढलं नाही तर तुमच्यासोबत काय भयंकर घडणार आहे. संसाराची राख रांगोळी आणि नात्यामधील कायमचा दुरावा. पहिली आणि सर्वात भयंकर गोष्ट, तुमचे हसते खेळते घर उद्ध्वस्त होईल. या विषारी माणूस तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये, तुमच्या आणि मुलांच्या मध्ये असा संशयाचा आणि भांडणाचा खड्डा खणणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात रोज नकर आणि निर्माण होईल. ज्या घरात प्रेमाचे वातावरण असायचे त्या घरात 3 ऑगस्ट नंतर फक्त कटकटी, आरडाओरडा आणि रडारड पाहायला मिळेल. घटस्फोटीपर्यंत गोष्टी जातील. सख्खे भावंड एकमेकांच्या जीवावर उठतील आणि रक्ताच्या नातेसंबंध एका मिनिटात धुळीत मिळतील. विचार करा, हा परक्या कपटी माणसाचा स्वार्थीपोटी आयुष्यभर जपलेला तुमचा संसार डोळ्या देखील उद्ध्वस्त होताना पाहण्याची तुमची तयारी आहे का? आर्थिक कंगाली आणि रस्त्यावर येण्याची वेळ. दुसरा भयंकर फटका, पैशाचा महाविनाश. मेष राशीचे माणसं रात्रंदिवस घाम गाळून स्वतःची भूक तहान मारून पैसा गोळा करतात. पण 3 गोष्टीचा या भयंकर योग दाखवतो की हा कपटी माणूस तुम्हाला अशा एखाद्या कागदपत्रावर, अशा एखाद्या योजनेत किंवा व्यवहारात अडकवणार आहे ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षीची कमाई एका रात्रीत शून्य होईल. तुमची बँक खाती रिकामी होतील, डोक्यावर कर्जाचा भयंकर डोंगर साचेल आणि लोकांचे देणे देण्यासाठी तुम्हाला स्वतःचे घर, दागिने किंवा जमीन विकावी लागेल. एक चुकीच्या माणसाच्या ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला त्या अक्षरात रस्त्यावर आणून सोडेल. जेव्हा हातात 1 रुपया उरणार नाही तेव्हा हा माणूस लांब राहून, उभा राहून तुमची गरिबीची आणि हात बांधलेलीची मज्जा बघेल. समाजात भयंकर बदनामी आणि इज्जतीचा
तुतवडा करेन. तिसरा भयंकर परिणाम तुमच्या आयुष्याची इज्जत धुळीत मिळवेल. मेष राशीच्या मंडळींनो, स्वाभिमान आणि इज्जत आणि प्रेमापेक्षा जास्त प्रिय असते. पण हा विषारी माणूस 3 ऑगस्टच्या आसपास तुमच्या कुटुंबातील असे काही गोष्टी बाहेर पसरवेल ज्याने समाजात, नातेसंबंधामध्ये आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची मान खाली जाईल. लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील, तुमच्या पाठीमागे तुमचे हास्य करतील आणि ज्या लोकांनी कालपर्यंत तुमचा आदर केला तेच लोक आता तुमच्याकडे बोट दाखवतील. इज्जतीचा लिलाव झाल्यानंतर मान वर करून जगणे तुम्हाला कठीण होईल आणि हा सर्व मानसिक त्रास तुम्हाला एक भयंकर नैराश्य ढकलून देईल. मानसिक अस्तव्यस्त, नष्ट आणि आजारपणाचा फेरा. चौथा भयंकर परिणाम आरोग्याची पूर्ण वाट. जेव्हा घरात रोज भांडण होतात तेव्हा तेव्हा डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि जेव्हा पाठीत खंजीर खुपसायला जातात तेव्हा माणसाला मन शांत, शरीर दोन्ही खेचून जातात. 3 ऑगस्ट नंतर सततीच्या चिंतामुळे, भीतीमुळे आणि मानसिक तणावामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक बीपी, हार्ट अटॅकशी संबंधित त्रास आणि मानसिक आजाराचा सामना करावा लागू शकतो. रात्रीची झोप उडेल, खाण्यापिण्यावरचा ताबा सुटेल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या मारण्यात तुमचे उरलेले पैसे वाहून जातील. एक माणसाला ओळखण्यात केलेली चूक तुमचे आरोग्य पूर्णपणे संपवून टाकेल. हाती उरणार फक्त पश्चाताप. आणि 5वा सर्वात भयंकर परिणाम, जेव्हा तुम्हाला या माणसाचा खरा चेहरा कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तुम्ही डोक्याला हात लावून रडाल, स्वतःला कोसळत राहाल, मी वेळेत का सावध झाले नाही, मी माझ्या भविष्याकडे दुर्लक्ष का केले. पण लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यावर रडायला काहीही अर्थ उरणार नाही. वाहून गेलेले पाणी, गमावलेली वेळ कधी परत येत नाही. 3 ऑगस्टचा हा काळ तुम्हाला अंतिम इशारा देतो. जर आज तुम्ही या माणसाला बळी पडला तर आयुष्यभर फक्त पश्चातापाचे अश्रू काढावं लागतील. सांगा मेष राशीच्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, सर्व भयंकर परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहायचे आहेत का? तुमचं घर उद्ध्वस्त झालेले पाहायचं आहे का? स्वतःची इज्जत कामाला लावायची आहे का? नक्की नाही ना? पण गप्प बसून भागणार नाही. 3 ऑगस्टच्या या महासंकटातून स्वतःला आणि कुटुंबाला 100% कसे वाचवायचं, या विषारी माणसाला कसा धडा शिकवायचा ते एका पुढच्या सर्वात महत्त्वाच्या भागात पहा. मेष राशीच्या माझ्या भागांनो, भागिनींनो, आता शांत बसायची वेळ निघून गेली. आता रडत बसायची किंवा माझं काय होईल म्हणून हात जोडून बसायची वेळ अजिबात नाही. शत्रूने कितीही मोठा गेम प्लॅन आखला असला तरी मेष राशीची माणसं कधीही कोणासोबत झुकत नाही, संकटाला घाबरून पळून जात नसतात. मेष राशीचा मंगळ ग्रह तुमच्या रक्तामध्ये जी ताकद आहे, ती धाडस, ज्या जोरावर तुम्ही अशा 100 विषारी माणसांना एका झटक्यात मातीत मिळवू शकता. 3 ऑगस्टचा हा काळ महासंकटाचा आहे, पण मी तुम्हाला असे 5 बृहस्थ उपाय सांगणार आहे जे वापरून तुमच्या संकटात चक्काचूर कराल आणि या विषारी माणसाला त्यांच्या जाळ्यात अडकून घराबाहेर फेकाल. कान उघडून ऐका. आजचा या क्षणी 5 उपाय करायचे सुरुवात. पहिला आणि सर्वात मोठा वार म्हणजे गुप्तता. आतापासूनच तुमच्या घरात, व्यवसायातील आणि पैशाच्या व्यवहारातील प्रत्येक गोष्ट गुप्त ठेवायला सुरुवात करा. ज्या माणसावर तुम्हाला 1% जरी संशय असेल त्या माणसासमोर तुमच्या कोणत्याही भविष्यातील प्लॅन चर्चा करू नका. मी कुठून पैसे लावतो, माझ्या खात्यात किती पैसे, माझ्या घरात काय चाललं, याविषयी या माणसासमोर झुकून तोंड उघडू नका. जेव्हा तुम्ही या माणसाला माहिती देता पूर्णपणे बंद कराल तेव्हा त्याचा अर्धा गेम प्लॅन तिथे फ्लॉप होईल. माहिती ही शत्रूचा सर्वात मोठा दारुगोळा असतो. तोच दारुगोळा आज काढून घ्या. दुसरा अतिशय महत्त्वाचा उपाय, पैशाच्या बाबतीत कठोर व्हा. 3 ऑगस्टच्या आसपास जर ही व्यक्ती तुमच्याकडे कोणतीही कारस्थानासाठी पैसे मागायला आली, कोणताही भागीदारी करायला आली किंवा तुमच्या सहनाची मागणी करायला आली तर स्पष्ट आणि कठोर शब्दात, नाही तर माझ्याकडे सध्या पैसा नाही, मी आता कुठे गुंतवणूक करू शकत नाही, असे सांगून सरळ नकार द्या. गोड बोलून किंवा सहानुभूती दाखवून ही व्यक्ती तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा, यावेळी जर तुमच्या जराशी दया दाखवली तर तीच दया तुमचे विनाशाचे कारण ठरेल. स्वतःच्या कष्टाचा पैसा वाचवण्यासाठी थोडे कठोर व्हावे लागेल तर चालेल. तिसरा सर्वात मोठा उपाय, तुमच्या कुटुंबाची ढाल मजबूत करा. या विषारी माणसाचा मुख्य हेतू तुमच्या घरात भांडणे लावणे आहे. म्हणूनच आजचा तुमच्या घरात मुख्य सदस्य, पती पत्नी, आई वडील किंवा भावंडांशी एकत्र बसवा. त्यांना स्पष्ट सांगा की आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी बाहेरचा जवळचा एक माणूस प्रयत्न करतो, पण आपण एकमेकावरचा विश्वास तुटू द्यायचा नाही. जेव्हा घरातील सर्व माणसे एकत्र येतात आणि एकमेकाशी मोकळेपणाने संवाद साधतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुमचे
तुमचे घर उद्ध्वस्त करू शकत नाही. शत्रूचा आणि राज्य करा हा प्लॅन पूर्णपणे धुळीत मिळतो. चौथा आणि सर्वात आक्रमण उपाय थेट कारवाई. जेव्हा तुम्हाला खात्री पटेल की हाच माणूस आहे जो माझ्या पाठीमागे खूप सारे डाव रचत आहे, तेव्हा कोणत्याही संकोच न बाळगता, कसलीही भीती न बाळगता माणसाला तुमच्या आयुष्यातून, तुमच्या घरातून आणि तुमच्या कायमचे लाथळून बाहेर काढा. त्याला स्पष्ट सांगा की तुझा खरा चेहरा मला कळला आहे, यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवू नको. अशा विषारी प्रकृतीच्या माणसाला दाराबाहेर उभे करणे माझ्या स्वतःच्या हाताने घराला आग लावण्यासारखे आहे. जो माणूस तुमच्या प्रगतीवर जळतो आणि तुमचे घर मोडून पाहतो त्याला कसलीही माफी नाही. या पाचव्या सर्वात शक्तिशाली उपाय जो तुम्ही आणि तुमच्या घरात एक अदृश्य सुरक्षा कवच बांधून टाकेल. 3 ऑगस्टच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरातील मुख्य दरवाजावर थोडे मीठ किंवा काळे मीठ पाण्यात मिसळून फवारा किंवा दरवाजाबाहेर एक छोटा लाल कपड्यात थोडे काळे उडीद आणि राई बांधून ठेवा. 3 ऑगस्टला हनुमान चालीसा 3 वेळा पाठण करा. मारुतीरायासमोर तुपाचा दिवा लावा. हनुमानाला किंवा मारुतीरायाचे नाव घ्या. कोणतीही वाईट नजर, कोणताही जादूटोणा किंवा कोणत्याही शत्रूचा कट टिकू शकत नाही. सगळे जळून राख होतील. मेष राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, हे 5 उपाय म्हणजे तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. जर तुम्ही आजच हे उपाय केले तर 3 ऑगस्टचा हा भयंकर योग तुमचे काहीही वाकडी करू शकणार नाही. उलट जो माणूस तुमच्यासाठी खड्डा खांदत होता तोच त्या खड्ड्यात जाऊन पडेल. आता वेळ आली आहे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाच्या संदेशाची, जो तुम्हाला नेहमीसाठी सुरक्षित ठेवेल. हो मंडळी, मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आदरणीय आई वडिलांनो, नशिबाने आणि ग्रहांचे 3 संकेत 3 ऑगस्टच्या या मोठ्या धोक्याची पूर्वकल्पना आज तुम्हाला दिली आहे. नियतीने तुम्हाला वेळ दिला आहे सतर्क होण्यासाठी आणि स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी. लक्षात ठेवा, सावध तो सुखी आयुष्य. पैसा परत कमवता येतो, मालमत्ता पुन्हा उभा करायला येते, पण एखादं गमावलेली व्यक्ती, महत्त्वाची म्हणजे इज्जत, तुटलेली रक्ताची नाती आणि उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा कधीही पूर्ववत करता येत नाही. म्हणून 3 ऑगस्ट हा इशारा हलक्यात घेऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत मोलाची होती, तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना, मंडळींना, भावांना, बहिणींना, तायांना, दीदींना, आई वडिलांना, सर्वांना शेअर करा. काय सांगावे, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मेष राशीच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होणारं घर वाचू शकेल. आणि जर तुम्हाला भविष्यात अशीच अचूक अभ्यासपूर्ण माहिती, संकट वाचवणाऱ्या भविष्याला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून आणि बाजूला बेल आयकॉन नक्की दाबा. 3 ऑगस्टच्या सर्व वाईट शक्तीपासून आणि गुप्त शत्रूपासून मारुतीराया तुमचे रक्षण करो. मारुतीरायाचा आशीर्वाद मिळण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय हनुमान किंवा जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. सावध रहा, सुरक्षित रहा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या भविष्यवाणीत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच अचूक राशी भविष्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी, अशाच नवनवीन राशी भविष्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.